विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। बारामतीमध्ये महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा ठराव पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे पवार विरुद्ध पवार संघर्षामध्ये आता शिवतारेंची एंट्री होणार का, हा प्रश्न सध्या महत्त्वाचा बनला आहे। तुषार झरेकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आणि अधिकची माहिती देत आहेत। तुषार, बारामतीमधला संघर्ष आधी पवार विरुद्ध पवार आणि त्यात आता ही नवी एंट्री। नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर बारामती लोकसभेचा एकंदरीत संघर्ष होताना एकंदरीत पाहायला मिळतोय। कारण आधी पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना पाहायला मिळत होती। आता मात्र त्यात महायुतीतील घटक पक्ष असणारे शिंदे गटाने आता अपक्ष लढण्याचं ठरवल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। विजय शिवतारे हे माजी मंत्री आहेत आणि विजय शिवतारेंनी आज हात उंच करून विजय शिवतारेच्या कार्यकर्त्यांनी आज ठरवलेलं आहे की विजय बापू शिवतारे हे लोकसभेसाठी लढणार असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। त्याच पद्धतीने संपूर्ण मोर्चेबांधणी ही विजय शिवतारेंकडनं केली जाते। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बारामती लोकसभेमध्ये पवारांना रोखण्यासाठी आता हे संपूर्ण शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते विजय बापूंच्या मागे ताकद लावताना पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते आणि या बैठकीमधून हा ठराव त्यांनी आता मंजूर केलेला आहे आणि त्या पद्धतीने ते आजपासून अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बारामती लोकसभेची जी निवडणूक आहे ती अटीतटीची होताना एकंदरीत पाहायला मिळेल। गुरु, बरोबर आहे तुषार। त्यामुळे विजय शिवतारे हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा ठराव मंजूर झालेला आहे। त्यामुळे बारामतीच्या एकूणच संघर्षामध्ये आता शिवतारे यांची एंट्री झालेली आहे। तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, आधी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आणि आता शिवतारे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। तिसऱ्या भिडूची एंट्री बारामतीमध्ये झाल्यामुळे नेमक्या कुणाच्या अडचणी वाढू शकतात? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर यामध्ये आता अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण महायुतीतील घटक पक्ष असलेले एकंदरीत संपूर्ण हे जे निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीतीलच अजित पवार आणि महायुतीतीलच त्यांचे सहकारी असणारे विजय शिवतारे हे वेगळी चूल मांडताना पाहायला मिळतात। त्यामुळे विजय शिवतारेंच्या वेगळ्या चुलीमुळे अजित पवारांना नक्कीच धक्का बसताना पाहायला मिळणार आहे आणि या निवडणुकीमध्ये हा संपूर्ण महायुतीला धक्का आहे। आणि त्या पद्धतीने आता विजय शिवतारेंचं हे बंड थोपवण्यासाठी कशा पद्धतीने वरिष्ठ पातळीवरचे प्रयत्न केले जातात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गुरु, बरोबर। त्यामुळे आता हे बंड थोपवणं याचं आव्हान आता महायुती समोर असणार आहे। धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी। जय भवानी, जय 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 भवानी, हम तुम्हारे साथ हैं। विजय बापू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी, जय 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 भवानी, हम तुम्हारे साथ हैं।